कोल्हापूरमध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आलाय। क्षुल्लक कारणांवरून घटस्फोटाचं प्रमाण वाढत असून पती पत्नींनी संवाद आणि सामंजस्यानं वागणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश अपर्णा वाईकर यांनी केलंय। कसबा बावडा इथल्या जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू सभागृहात कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन आणि कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानं 13वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला। या प्रसंगी बोलताना न्यायाधीश अपर्णा वाईकर यांनी सांगितलं की सध्या किरकोळ कारणांवरून घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढतंय। अशा वेळी पती पत्नींनी परस्पर संवाद साधून एकमेकांप्रती आदरभाव आणि प्रेम जपणं आवश्यक आहे। कौटुंबिक न्यायालय हे केवळ वाद सोडवणारं केंद्र नसून विस्कळीत कुटुंबांना पुन्हा एकत्र आणणारा महत्त्वाचा दुवा आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश 4 तथा सदस्य कौटुंबिक न्यायालय सल्लागार समिती एस तांबे उपस्थित होते। त्यांनी भारतीय संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला असलेलं महत्त्व अधोरेखित केलंय। बार असोसिएशनचे अध्यक्ष VR पाटील तसेच कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष RB पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी समुपदेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आलेल्या आणि संसार वेल बहरलेल्या 7 दाम्पत्यांचा तसंच न्याय आणि सलोखा जपणाऱ्या विधिज्ञांचा गुलाब पुष्परोग, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक समुपदेशक ओंकार तुळसुलकर यांनी केलंय। सूत्रसंचालन विनोद भिलारे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक अधीक्षक महेश पाटील यांनी केलं। दरम्यान नव्या समुपदेशन कक्षाचं उद्घाटन न्यायाधीश एस तांबे आणि न्यायाधीश अपर्णा वाईकर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला विविध न्यायाधीश आणि विधिज्ञ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।